नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे रेश्मा एनपी ब्लॉग्स मध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याला एक स्वतःची चव आहे, विशिष्ट सुवास आहे, ज्यामुळे कोणाला ही भाजी आवडत नाही तर कोणी खूप आवडीने खातं। मला तर माझ्या लहानपणापासूनच ही भाजी प्रचंड आवडते। तुम्हाला बघूनच कळालं असेल की आज आपण कोणती भाजी बनवणार आहोत। याला मुळ्याच्या शेंगा किंवा डिंगरी असं म्हणतात। आता आम्ही मध्ये गावी गेलो होतो वालचंदनगरला माझ्या आजी आजोबांकडे। तिथून परत येताना लासुर्ण्यामध्ये बुधवारचा खूप मोठा बाजार भरतो। मस्त फ्रेश भाज्या होत्या तिथे, त्यामुळे बराच बाजार आम्ही घरी घेऊन आलो। माझी फेवरेट डिंगरी सुद्धा आणली। डिंगरी दिसायला अतिशय नाजूक आणि कोवळी असली तरी यामध्ये निब्बर शेंगा सुद्धा असतात, ज्यामुळे ही भाजी खूप वेळ शिजवली तरी याच्या शिरा मात्र तोंडामध्ये फिरत राहतात आणि खाताना मग डिस्टर्ब होतं। तर असं होऊ नये यासाठी मी ही भाजी कुकर मध्ये बनवणार आहे। कुकर मध्ये ही भाजी 5 ते 7 मिनिटात शिजते, शिवाय चवीला भन्नाट होते। डिंगरीची भाजी जर खायला तुम्हाला आवडत असेल तर एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा, घरातले सगळे जण आवडीने खातील। तर गवार किंवा घेवड्याच्या शेंगांप्रमाणेच याला तोडून घ्यायची, हवं तर तुम्ही चिरून देखील घेऊ शकता। फरक एवढाच आहे की गवार किंवा घेवड्याच्या दोन्ही बाजूंच्या शिरा निघतात, मुळ्यांच्या शेंगांच्या शिरा निघत नाही। त्यामुळेच ही भाजी जर व्यवस्थित बनवली नाही तर भाकरी किंवा चपाती सोबत खाऊन देखील याच्या शिरा तोंडातच फिरत राहतात। असा अनुभव आलाय का तुम्हाला कधी? मला कमेंट करून सांगा। तर डिंगरीच्या शेंगा तोडून झाल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घ्यायचं। लागली त्याला फोडणी देऊन घेऊयात। त्यासाठी गॅसवर कुकर ठेवलाय। यामध्ये 1.5 ते 2 चमचे तेल घातले। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा मोहरी घातलीये। मोहरी आधी चांगली तडतडू द्यायची आहे, म्हणजे फोडणी आपली खमंग बसेल। शिवाय भाजी शिजल्यानंतर यातली मोहरी दाताखाली टचटचणार नाही। मोहरी जर कच्ची राहिली तर ती दाताखाली टचटचते, शिवाय फोडणी सुद्धा कच्ची बसते। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचं। जिरे सुद्धा चांगलं फुललं गेलं पाहिजे। आता यात 10 ते 12 ठेचलेला लसूण घातलाय, सोबतच एक बारीक चिरलेला कांदा घातलाय। आता याला 2-3 मिनिटे मध्यम आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचंय। तर बघा, या पद्धतीने मी असं परतून घेतलंय। फोडणीतला लसूण छान खरपूस परतून घ्यायचा, म्हणजे भाजीला चव खूप छान येते। आता यामध्ये एक लालसर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा, सोबतच काही तिखटातले मसाले सुद्धा घालायचे। तिखटानुसार मी इथे घरी बनवलेला काळा मसाला घातलाय। तुम्ही रोजच्या भाजीसाठी जोही मसाला वापरता तो इथे घालू शकता। त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला घातलाय। किचन किंग मसाला आवर्जून वापरा, भाजीला खूप छान चव येते। 250 ग्राम डिंगरी आहे, तर त्या हिशोबाने मसाल्यांचं हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे। सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतले। आता यातला टोमॅटो आपल्याला मऊ शिजवून घ्यायचाय। यात मी थोडंसं पाणी घातलंय, जेणेकरून यातले मसाले जळू नये। आता यावर मिनिटभर झाकण ठेवूयात, म्हणजे टोमॅटो पटकन शिजून होईल। तर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो छान असा मऊ शिजला गेलाय। यातले सगळे मसाले छान एकजीव झालेत, शिवाय यातला कच्चेपणा देखील दूर झालाय। टोमॅटो घातल्यानंतर आपण सगळी कुकिंग प्रोसेस मंद आचेवर केलेली आहे। गॅस अजूनही मंद आचेवरच ठेवायचा आहे। यात घालायच्या आहेत डिंगरीच्या शेंगा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता शेवटी चवीपुरतं मीठ घालून मध्यम आचेवर याला 2 मिनिटे एकसारखं हलवून घ्यायचं। तर तुम्ही इथे बघू शकता डिंगरीच्या शेंगा मी 2 मिनिटे छान अशा परतून घेतल्यात। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं, साधारण 3 ते 4 टेबलस्पून इतकं, किंवा डिंगरीच्या शेंगा व्यवस्थित शिजतील आणि यातलं पाणी पूर्णपणे न आटता थोडीशी लपतपीत किंवा ज्युसी टेक्स्चर राहील या प्रमाणात पाणी तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता। डिंगरीची भाजी करताना कधीच त्यातलं पाणी पूर्णपणे आटवायचं नाही, कारण तशी भाजी चवीला अजिबात लागत नाही। तुम्हाला जर डिंगरीची पातळसर भाजी बनवायची आहे तर थोडासा शेंगदाण्याचा कूट यामध्ये भुरभुरायचा, थोडंसं पाणी यातलं आणखी वाढवायचं। भाजी सुक्की करायची असो किंवा पातळसर, कुकरचं झाकण लावायचं, मोठ्या आचेवर याची एक शिट्टी करायची आणि 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर याला ठेवायचं। अशा पद्धतीने जर तुम्ही डिंगरीची भाजी केली तर चवीला भन्नाट लागते, त्याचबरोबर व्यवस्थित शिजते। तर 7 मिनिटे डिंगरीची भाजी मी मंद आचेवर शिजवली आणि गॅस बंद केला आणि कुकर मधली सगळी वाफ निघून गेल्यानंतर याचं झाकण काढलं आणि तुम्ही बघू शकता इथे डिंगरीची भाजी आपली तयार आहे। आता यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि याला मिक्स करून घेऊयात। यातलं पाणी पूर्णपणे आटलेलं नाहीये, छान अशी लपतपीत भाजी तयार झालीये। डिंगरीची सुक्की भाजी जर बनवायची असेल तर ही कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे। कुकर मध्ये डिंगरीची भाजी बनवल्यामुळे व्यवस्थित शिजते, पटकन होते आणि चवीला तर खूप भारी लागते। करून बघा या पद्धतीने, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल। तुम्ही पुन्हा कधी मार्केटमध्ये जाल तेव्हा जर तुम्हाला डिंगरीची भाजी दिसली तर तुम्ही आवर्जून घेऊन याल, इतकी भन्नाट ह्याची चव होते। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याचबरोबर रेसिपी खूप खूप शेअर करा। लवकरच भेटूयात एका छान रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।